आपण पाहतात कोकणवासियांचा बुलंद आवाज, कोकण गर्जना। श्रीवर्धन येथे पोलिसांना लागलीये भीक। जुगारांच्या हप्त्यावर चालतोय पोलिसांचा उदरनिर्वाह। श्रीवर्धन शहरात पोलीस स्टेशनच्या समोर आयर मोहल्ल्यामध्ये थळे यांचा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे। पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना लाखोंचा हप्ता श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे कर्मचारी झोपा काढतात का? अवैध धंदे दिसत नाही का? रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयर मोहल्ल्यामध्ये थळे यांचा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून येथील पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे। येथील कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण असते, परंतु जर पोलीस अवैध धंद्यांना साथ देत असतील तर हा तर कुंपणाने शेण खाण्याचा प्रकार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। पोलीस दळ म्हणून लौकिक मिळवलेला आहे, पण काही खादाड वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दळ नाहक बदनाम होत चालले आहे। श्रीवर्धन येथे अशीच परिस्थिती असून येथील पोलिसांनी अवैध धंद्यांना साथ देऊन पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। येथे अवैध धंद्यांचा धांगडधिंगा सुरू असून पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना अवैध धंद्याचा लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्यामुळे पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे। पोलीस कर्मचारी झोपा काढतात का? अवैध धंदे दिसत नाही का? या अवैध धंद्याकडून दर महिन्याला श्रीवर्धन पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरोधात पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे। या परिसरात कायदा सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहे। तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्यांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। या बेकायदा जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे। येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत, पण तरीही येथील पोलीस गप्प का? या प्रश्नामुळे या परिसरात पोलिसांच्या कार्यपद्धतीचे दिंडवडे निघू लागले आहेत। महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील जुगार क्लब विरोधात कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांना साथ देणारे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे। कारण पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्यावर कारवाई झाली तरच येथील अवैध धंदे बंद होतील असे दिसून येत आहे।